सुराने त्यांनी जीव कंठामध्ये धरून बारीक सुरामध्ये ज्यावेळेस करुणा त्यांनी मागली आणि मागल्याच्या नंतर त्यांच्या डोळ्यातून दुःखाचे अश्रू व्हायला सुरुवात झाले आणि ते अनावर झाल्यामुळं सगळे देव चिंतित झाले. भगवान शंकर अजून प्रसन्न होईना, कुठेतरी चंद्रदेवाचे दोष अजून निर्मळ झाले नाहीत असं सगळ्यांना वाटलं. आणि एके दिवशी मात्र ब्रह्ममुहूर्तावरती भगवान शंकर त्याच अवस्थेमध्ये चंद्रदेव स्तुती करत असताना त्यांच्या समोर प्रगट झाले. नमः पार्वती पतये भगवान शंकर ज्यावेळेस आपल्याला दुःख संसारामध्ये होईल त्यावेळेस का होईना आपण भगवंताचं नामस्मरण केलं पाहिजे. मला सांगा, सुखामध्ये नामस्मरण करणं आणि दुःखामध्ये नामस्मरण करणं याच्यात काय फरक आहे? मला फरक कसा असतो सांगतो. सुखामध्ये ज्यावेळेस नामस्मरण करतो आपलं चित्त त्या नामावर राहत नाही, आपलं ध्यान त्या देवाकडे राहत नाही. आणि ज्यावेळेस आपल्याला दुःख होते त्यावेळेस आपलं चित्त एकरूप राहते आपल्यापाशी. भगवंताचं नामस्मरण केल्याच्या नंतर त्यावेळेस एक वेळेस केलेले नामस्मरण मात्र आपल्याला त्या भगवंतापर्यंत घेऊन जाते. नाम तुझे